माथेरानमधील भाडेपट्टा जमीन व अनधिकृत बांधकामाची चौकशी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. माथेरानमधील इको सेन्सिटिव्ह झोन व पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर राज्य शासनाची क्रांती तलवार. माथेरान येथील भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवर शर्तबंद वापरातील बदल तसेच इको सेन्सिटिव्ह झोन मधील अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनानं उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. महसूल विभागानं दिनांक 14 जुलै 2026 रोजी या संदर्भात शासनादेश जारी केला असून कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे. सन 2024च्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषद नियम 101 अंतर्गत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चे दरम्यान महसूल मंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार हा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. शासन आदेशानुसार समितीला आवश्यक वाटल्यास विभागीय आयुक्ताच्या संबंधित विभागातील तज्ञ अधिकारी आणि अन्य सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. समितीच्या कार्यक्षेत्रात ब्रिटिशकालीन मंजूर एकूण 514 भाडेपट्ट्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 255 निवासी भूखंड आणि 259 बाजारपेठेतील भूखंडाच्या मूळ भाडेपट्टा करारातील अटी व शर्तींचा सखोल पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय शासनाची पूर्व परवानगी न घेता जमिनीची विक्री, पोट भाडेपट्टा, मालकी हक्कातील फेरबदल अथवा इतर शर्तभंग झाला आहे का याची तपासणी केली जाईल. निवास करण्यासाठी देण्यात आलेल्या शासकीय जागांचा वापर हॉटेल, लॉज, रिसॉर्ट किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आला आहे का याचाही शोध समिती घेणार आहे. तसेच इको सेन्सिटिव्ह झोन मधील नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची चौकशी करून त्याबद्दल कारवाईसाठी शासन शिफारसी करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वन व पर्यावरण धोरणांच्या चौकटीत सर्व बांधकामे करण्यात आली आहेत का याचीही तपासणी समिती करणार आहे. शासनाने समितीला 3 महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर यानुसार पुढील कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार यापूर्वी महसूल विभागातील 15 तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माथेरान प्रकरणातही उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आल्यानं या चौकशी अहवालानंतर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माथेरानमध्ये प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या कथित अनियमितता आणि अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच तत्कालीन अभियंत्यांच्या भूमिकेची चौकशी होऊ शकते अशी चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही. जमीन वापरातील बदल, अनधिकृत बांधकामे तसेच पर्यावरणीय नियमांच्या अंमलबजावणी सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले. चौकशी समितीच्या अहवालाकडे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, भूखंडधारक आणि पर्यटक क्षेत्राशी संबंधित घटक लक्ष लागले असून या अहवालानंतर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर निर्णायक कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. टीव्ही 7 साठी गणेश पवार, कर्जत.